गुड इव्हनिंग स्टुडंट्स. इयत्ता 8वी शिष्यवृत्ती आणि सोबतच NMMS, मंथन, MTS किंवा इतर ज्या काही परीक्षा असतील या वयातल्या मुलांच्या, त्यामध्ये जिथे जिथे बुद्धिमत्ता चाचणी हा विषय येईल, त्या विषयाशी संबंधित आपण इथे काम करत आहोत. आजचं आपलं दुसरं लेक्चर आणि ह्या दुसऱ्या लेक्चरचं नाव आहे भाषा ज्ञान. वळूयात आपण आजच्या लेक्चरकडे. स्क्रीन शेअर करतोय. ओके. येस. विद्यार्थी मित्रांनो, थोडी ही मोठी घेऊ का? ओके. काल आपण आकलन या घटकाची सुरुवात केली. मूळ घटक, मेन टॉपिक तो आहे आकलन, जो 10% आहे. आणि त्यानंतर त्यातील आपण सूचना पालन, वर्णन व मजकूर हा जो टॉपिक आहे हा आपण पूर्ण केलेला आहे. आता आपण दुसऱ्या टॉपिक कडे वळतोय, तो म्हणजेच भाषा ज्ञान. अर्थातच 10% म्हणजेच 5 प्रश्न, 10 गुण आहेत त्यामुळे 5 प्रश्न आणि 5 पैकी 1 किंवा 2 प्रश्न या घटकावर सुद्धा विचारले जाण्याची शक्यता आहे. एक तर 100%च असेल तिन्ही घटकांवर आणि दुसरा प्रश्न शक्यतो याच्यावरती विचारला जाऊ शकेल किंवा या तिन्हीपैकी कोणत्याही भागावर विचारला जाईल. त्यामुळे आज आपण 2 किंवा 4 गुणांचा अभ्यास करणार आहे. हे आपल्याला माहित असलं पाहिजे. प्रत्येक लेक्चरच्या वेळेस माहित असलं पाहिजे आपण अभ्यास करतोय म्हणजे नेमकं काय करतोय. ठीक आहे. तर आता आपण वळूयात आजच्या टॉपिककडे, अर्थात भाषा ज्ञान. भाषा ज्ञानसाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय आहे? इथे काही फार मोठं एक्सप्लेनेशन वगैरे मी देत बसणार नाहीये. एका शब्दात उत्तर आहे, ते म्हणजे व्याकरण. मराठी भाषेचं व्याकरण तुमचं किती तयार आहे त्याच्यावर तुमचा भाषा ज्ञान हा टॉपिक ठरणार आहे. व्याकरण आणि त्यासोबत इतर काही छोट्या मोठ्या गोष्टी की ज्या आपण प्रश्नांच्या प्रकारांमध्ये पाहणार आहे. मग सर व्याकरण घेणार का आपण? आता इथे जर व्याकरण घ्यायचं झालं तर त्याच्यासाठी स्पेशल 1 महिना द्यावा लागेल. त्यामुळे तुम्ही आतापर्यंत जे शिकलेलं आहात व्याकरण, त्याचा आधार घेऊन आपल्याला इथे उत्तराकडे पोहोचायचं आहे. ठीक आहे. आणि तशी काही आवश्यकता असेल तर तेवढे डिटेल्स आहेत थोडेफार, ते मी तुम्हाला नक्कीच सांगेल. पण आपला टॉपिक किंवा आपलं काम हे व्याकरण शिकवणं असं नाहीये. लक्षात घ्या. आपण स्कॉलरशिपच्या तासाला बसतोय. आपण शिष्यवृत्तीला बसतोय. आपण 5वीच्या मराठीच्या तासाला बसत नाहीये. आपण 8वीच्या स्कॉलरशिपच्या तासाला बसतोय. त्यामुळे त्या दृष्टीने आपण इथे काम करणार आहे. येस. वळूयात आपण आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. हा प्रश्न तुमच्या समोर आहे. मी माझ्या स्क्रीनची थोडी ऍडजस्टमेंट करतो. समजा मी इकडे कोपऱ्यात या साईडला थांबलो, तर काही अडचण येईल का? पाहूयात. कुठे गेली ही स्क्रीन जी आहे? त्या 3च जण आहेत का? बर. ओके. हा. मायोगी श्री न या सर्व अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्यातील मधले अक्षर कोणते? या 5 अक्षरांपासून एक शब्द तयार करायचा आहे. उलटे पालटे कसे पण दिले ते 5 अक्षरी शब्द आहेत. अर्थात 5 अक्षरी शब्द म्हणजे मोठा शब्द आहे, पण दुसऱ्या अर्थाने पाहायचं झालं तर मोठा शब्द आहे याचाच अर्थ मोठ्या शब्दांची संख्या पण कमी असते. आणि हे तुम्हाला माहित असलेलं नाव आहे. येस. कोणाला सुचेल काही? बोला. ऑप्शन नंबर 2 न. ओके. अमितचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 न. ठीक आहे. आपण एकदा ट्राय घेऊयात. इथे आपल्याला पोल देता येतोय का ते. फर्स्ट क्वेश्चन. हे इंग्लिश करतो म्हणजे सोपं पडेल. 1 2 3 कायमस्वरूपी राहत नाहीत रे. 4. ते आपल्या दरवेळेस सारखं द्यायला नको पोल असं.
येस, चलो आता स्टुडंट किती आहेत आपले? 4 आहेत. ओके, चलो बघा बरं. आता द्या पोल द्या, स्टार्ट पोल द्यायचं नाही का? 30 सेकंड्स, पोल स्टार्ट. ओके ओके ओके. येस, 2 नंबरचं उत्तर येत आहे मुलांचं. ठीक आहे. तिघांनी 2 नंबर दिले. अच्छा, चालेल, ठीक आहे. बरं मला एक सांगा, यापासून तुम्ही शब्द कोणता तयार केला रे? चॅट बॉक्स मध्ये सांगा. शब्द कोणता तयार केला? श्रीमान योगी. अमितने सांगितलेला आहे, शब्द तयार केलेला आहे तो म्हणजेच श्रीमान योगी. येस, श्रीमान योगी. श्रीमान योगी कादंबरी आहे. आणि कोणाला म्हटलं आता श्रीमान योगी? पार एकदम त्याला गोल करून टाकला. ठीक आहे. येस, श्रीमान योगी बरोबर. आणि याचा मधला जो आहे शब्द, त्यांनी विचारलेलं आहे मधले अक्षर कोणते? शिवाजी महाराजांना. बरोबर, मधले अक्षर आहे न. शाबाश. येस, दिस इज आवर फर्स्ट क्वेश्चन. चला वळूयात आता आपण सेकंड क्वेश्चन कडे. बघा बरं, या प्रश्नाविषयी तुम्हाला काय माहिती आहे? रणजित देसाई यांची कादंबरी. व्हेरी गुड अर्णव, शाबाश. हे माहिती असलं पाहिजे बरं का आपल्याला. वेगवेगळे लेखक आणि त्यांच्या कादंबऱ्या यांची एक लिस्ट आपल्याकडे असली पाहिजे. जवळपास 100 अशी नावं तयार करून ठेवायची, कारण त्याचे प्रश्न पडतात. आज लक्षात येईल तुम्हाला, भाषा ज्ञानात ते पण येतं. ठीक आहे, चलो बघा बरं पोल. पोल देतोय मी. थांबा, आधी पोल तयार करतो इथे. क्रिएट न्यू पोल. नंबर 2, ऑप्शन 1, 2, 3, 4. 15 सेकंड्स, स्टार्ट. येस, प्रश्न बघा. एकच वोट पडलेला आहे, ते ऑप्शन नंबर 3 ला, बाणाचा न. आणि अनअटेम्प्टेड 4 स्टुडंट्स. येस, आता हे जे एक वोट पडलेलं आहे त्याच्याविषयी आपण बघूया. थांबा, आधी आपण थोडस या प्रश्नाकडे पाहूया. दंड, पंख, चंचल, वंदन, बंब, कंठ, रंग, नंदन, षंढ या शब्दांमध्ये कोणत्या अनुनासिकेकाचे, अनुनासिका याचा अर्थ हे शब्द उच्चारत असताना, शब्द बोलत असताना नाकातून उच्चार होत आहे? न न अनुनासिका. नासिकेचा म्हणजे नाकाचा उच्चार होत आहे, नाकाचा वापर त्यात होत आहे, पण त्यासोबत आपल्या ओठांची, आपल्या जिभेची कशा रीतीने हालचाल होते आणि त्यातून कशा पद्धतीने ते शब्द बाहेर पडतात, त्या संदर्भातील इथे माहिती आवश्यक आहे. ठीक आहे, म्हणजे बघा, आता पहिला शब्द आपण पाहूयात, तो म्हणजेच, आता ठीक आहे, आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत, त्र, न आणि म. ठीक आहे, आपण एक काम करूयात. आपण पाहूयात, पहिला जो अक्षर आहे ते आहे त्र. त्र, याचा त्र आणि चंचल. बघा, त्र आणि चंचल दोघांचा उच्चार चन आणि त्र म्हणून बघा, चंचल, त्र. बघा, उच्चार करताना दोन्ही तुम्हाला मिळते जुळते सापडतायत का? येस, बघा, ते दोन्ही मिळते, तुम्ही उच्चार करताय तिकडे. हा, म्हणजेच तुमचा चंचल हा शब्द जो आहे तो त्र या उच्चारासोबत जुळून येतोय. ओके, आता बघा, आता चंचल, चंचलला जशी जीभ आपली दातांच्या मागे लागते, तशा पद्धतीने बाकी कुठे लागते का? दंड.
दंड. आता जीभ लागतीये, पण आतमध्ये जी कॅव्हिटी तयार होतीये, चंचलला कॅव्हिटी तयार होतीये का? चंचलला तोंडामध्ये रिकामी जागा आहे का? नाहीये. रिकामी जागा काय म्हणताना आहे? तर दंड. त्यामुळे तो वेगळा आहे. दंड म्हणजेच इथे उच्चार होतोय बाणाचा न. इथे उच्चार होतोय बाणाचा न. दंड. बघा, दंड. उच्चार करा, दंड. तो अनुस्वार जो आहे तिथे आपण बाणाचा न वापरतोय. ठीक आहे. नंतर पहा, पंख. पंख. आता पंख हा जो शब्द आहे ना, याच्यामध्ये पंख हा जो शब्द आहे ना, हा वाङ्मय मधला हा जो ग आहे, वाङ्मय, याच्यातला हा जो ग आहे, दिसताना तर ड दिसतो तो, पण त्याचा उच्चार ग असा केला तो. हा जो वाङ्मय, वाङ्मय, वांग नाही या, वाङ्मय, त्यातला हा जो वाङ्मय हा जो आहे ना ग, तो आहे बघा पंख. वाङ्मय, पंख. करताय उच्चार? चेक होतंय? येस. तर तो इथे आहे. ओके. तर तो जो आहे ना, त्यामुळे त्याचा उच्चार जो आहे तो होतोय ड. ड अशा पद्धतीचा उच्चार म्हणजे ग. गचा हा उच्चार होत आहे. आता ते तुम्हाला इथे कुठे दिसत नाही, त्यामुळे त्याचा आपण विषय सोडून देऊया. वंदन. 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 वन न बोलतोय आपण, वंदन अनुस्वार आहे ना, आपण बोलताना न म्हणतोय. पण दंड, दंडचा न हा बाणाचा आहे आणि वंदन सौम्य झाला. न, वंदन. दंड, दंड बाणाचा न उच्चार बघा, आणि वंदन सौम्य होतोय. दंड तो थोडा असा सौम्य नाही, तो थोडासा मोठ्या आवाजात जातोय तो. अशी त्याला म्हणजे एखाद्या ह्याच्यातलं शिकतात ना बघा, संगीत शिकतात त्यामध्ये असं सौम्य, त्यानंतर त्यापेक्षा असा मोठा आवाज असा तशा पद्धतीने जातं बघा. तर तसं इथे नाही. हा जो वंदन आहे, वंदन हा इकडे जुळतोय न कडे. वंदन. ठीक आहे. पुढे बघा, बंब. बंब. इथं न येतोय का रे? न. बम नाही. ब आणि म असा उच्चार होतोय. बंब. याला आपण वेगळा खडू वापरूयात. ओके. बंब. बंब. ए बंब. मशी जुळून आला तो. ठीक आहे. त्यानंतर पहा, कंठ. कंठ. दंड बाणाचा न, कंठ पुन्हा तोच न येतोय, न बाणाचा न, कंठ. कंठ. ठीक आहे. नंतर आहे रंग. 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 याच्यामध्ये रंग, ग ग ग, वाङ्मय तसा रंग तो इकडे येतोय. ठीक आहे. त्यामुळे आपण हा पण इथे सोडून देऊ. मी इथे काहीच नव्हतं केलं आपण पंखाच्या वेळेस, तर हा पण इथेच ठेवूयात. नंदन. नंदन मध्ये न आहे, पण तो न इकडे जुळून येतोय. न सौम्य नाही आहे. न सौम्य आवाजात आहे, छोट्या आवाजात आहे. सौम्य न. आणि षंढ. षंढ बाणाचा नाही येतोय. षंढ न बाणाचा न. उच्चार करताना ती गोष्ट लक्षात येते आपल्याला. आपल्या उच्चारकडे आपण फोकस केला की ती गोष्ट कळते. म्हणजेच बघा, त्र चा एक आहे चंचल मध्ये त्र. म तुम्हाला एक सापडतोय बघा, हा इथे म कुठे गेला? बंब. म. न, नळाचा जो न आहे त्याच्यामध्ये वंदन, नंदन हे दोन शब्द सापडले. आणि न बाणाचा याच्यामध्ये दंड, कंठ, षंढ असे हे 3 शब्द सापडलेले आहेत. ठीक आहे. त्यामुळे त्यांनी विचारलेलं आहे, कोणत्या अनुनासिकाचे सर्वाधिक शब्द आलेले आहेत, आणि सर्वाधिक आहेत ते 3 आलेले आहेत. न चे म्हणजेच पर्याय क्रमांक 3. येस. इज दिस क्लिअर? ओके, ओके, ओके. बरोबर, बरोबर. येस. छान, छान. गुड. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण.
स्क्रीन इथून छोटी करतो कारण तुम्हाला ऑप्शन पण दिसले पाहिजेत. नेक्स्ट क्वेश्चन. मराठी महिन्यांची सुरुवात भाद्रपद पासून होते असे समजल्यास, समजायचे असं खरं नाहीये, समजून घ्यायचं. असे समजल्यास त्या वर्षातील 8व्या महिन्याचे शेवटचे अक्षर कोणते? येस, थांबा. क्रिएट पोल, न्यू पोल, अटेम्प्टेड 7. व्हेरी गुड. 7 जण आहेत, शाबाश. कालच्या पेक्षा वाढलेला एक. 1 2 3 4. 15 seconds. Time start. ओके, द्या उत्तर. एक वोट पडलेला आहे 2 नंबरला. ओके, हा, तुम्ही आता जसं वोट देताय तसंच विषय बरं का सगळा. जर वोट देत असताना तुमचा वोट चुकला तो एकदाच देता येतो. तसंच एक्झाम मध्ये पण आहे, तुम्ही जो गोल करताय तो एकदाच करताय, परत चान्स नाही. ओके, येस. ओके, तर इथे 1 वोट आलेला आहे. टाइम मध्ये 15 सेकंदात तेवढे झालंय. ठीक आहे, हरकत नाही. हे बघा, इथे मी महिने ठेवलेले आहेत. याचा अर्थ लक्षात घ्या. ज्या अर्थी असा प्रश्न येतोय त्या अर्थी तुमचे मराठी महिने तोंडपाठ असले पाहिजे. चैत्रपासून फाल्गुन पर्यंत. एकदम सिंपल गोष्ट. प्रश्न येतोय म्हणजे आपले सगळं तोंडपाठ असलं पाहिजे. लिहून घ्या, बाजूला लिहून घ्या, होमवर्क म्हणून लिहून घ्या. काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत. म्हणजे बहुतांश, मी म्हणेल 90% पर्यंत, 80 to 90% गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. पण 15 to 20% अशा गोष्टी की त्या पाठ करण्याशिवाय पर्याय नाहीये, तर ते आपल्याला करायचंय. बघा आता, मराठी महिन्यांची सुरुवात जर भाद्रपद पासून होते. इकडे चॅटबॉक्स मध्ये काही म्हटलंय का बघूयात आपण. अच्छा, वोट होत नाही. ऑप्शन नंबर 4 4 3. ओके, 3 2 आणि 4, 2 3 4 असे सगळे ऑप्शन आलेले आहेत. थोडक्यात बघूयात आपण आता. वोट होत नाही असं पण आलेलं आहे. ठीक आहे. सई, तुला काल दिसलं होतं का रे? काल ज्यावेळी आपण तास घेतला त्यावेळी तुला वोटिंगला हे दिसत होतं का? पोल येत होता का तुझ्या मोबाईलवर? तेवढं फक्त सांग. ठीक आहे, ते तोपर्यंत बघा. मराठी महिन्यांची सुरुवात. आता मराठी महिन्यांची सुरुवात चैत्रपासून होते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण त्यांनी काय म्हटलं, ही सुरुवात होते आहे भाद्रपद पासून. अच्छा, ओके, काल दिसत होता. ठीक आहे, बघूयात पुढच्या प्रश्नाला आपण पाहूयात परत. भाद्रपद पासून होते. जर पहिला महिना भाद्रपद असेल तर त्या वर्षातील 8व्या महिन्याचे अजून पुढे जायच्या आधी आपण 8वा महिना कोणता आहे शोधून काढू. अर्थात पहिला घ्यायचा आहे आपल्याला भाद्रपद. बघा कुठे गेला भाद्रपद. भाद्रपद इथे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवन्थ, 8. 8वा महिना आहे चैत्र. आणि चैत्र मध्ये शेवटचे अक्षर आहे त्र. आणि त्र आहे ऑप्शन क्रमांक 4. इथे लक्षात. म्हणजे तुम्हाला महिने पाठ असले पाहिजे. सोबत बघा ना, ऑप्शन नंबर 2 पण आला, म्हणजे न आला. एक जण इथे मोजताना इथेच थांबला 7व्या महिन्याला. एकाने तिसरा ऑप्शन पण सांगितला, ख. ख म्हणजे आता ख कुठे गेला. अच्छा, तो पुढे निघून गेला. लक्षात घ्या, भाद्रपदच्या पुढे असं म्हटलं नाहीये, भाद्रपद पासून म्हटलेलं आहे प्रतीक.
भाद्रपद पासून याचा अर्थ भाद्रपदला पकडायचंय, धरायचंय भाद्रपदला. तू भाद्रपदला सोडलंय. तू जो ख कडे गेलाय म्हणजे तुझा 8वा वैशाख आलाय, त्याच्यातलं ख हे तू उत्तर घेतलंस. याचं कारण तू भाद्रपदला सोडलं आणि पुढचे मोजलेले आहेत. प्रश्न आहे भाद्रपद पासून. स्टार्टिंग भाद्रपद आहे. ठीक आहे. येस येस येस. आणि न म्हणजे काहीतरी इथं मोजताना गडबड केली. कारण इथून इथपर्यंत येताना 8 कुठल्याच हिशोबाने होणार नाही. ठीक आहे. चालेल. त्यामुळे काहीतरी गडबड झालेली आहे. चलो हरकत नाही. पुढे जाऊयात आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. क्वेश्चन नंबर 4. चौथा प्रश्न पाहूयात आता, समजून घेऊयात. येस. जर 1 ला 2, 2 ला 3, 3 ला 5, 4 ला 7, 5 ला 11 असे म्हटले तर 9 अधिक 7 यांची बेरीज किती येईल? चला मी पोल देतोय आणि पोल जो देतो आहे त्याला थोडासा आता या प्रश्नासाठी वेळ पण वाढवतो मी. क्रिएट पोल. येस, न्यू पोल. 8 जण आहेत. व्हेरी गुड. अशी वाढती संख्या पाहिली की मला खूप आनंद होतो. 1 2 3 4. तुम्हाला मी टाइम देतो आहे 30 सेकंद. 1 मिनिट खूपच जास्त होईल. आपलं लेक्चर 2 तास व्हायचं. 30 सेकंदांचा टाइम देतो. हा प्रश्न तुमचा सोडवा. एक उत्तर आलेलं आहे नंबर 3 चा ऑप्शन. टाइम अप. 30 सेकंद संपले. अच्छा, दोघांचं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. हा थोडं याला मला वाटतं 1 मिनिट द्यायला हरकत नव्हतं, कारण प्रश्नाचं कॅल्क्युलेशन पण होतं थोडं. परत देऊ अजून थोडा वेळ? नको, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. दोघांनी 3 नंबरचा ऑप्शन दिलेला आहे. इतरांनी चॅट बॉक्स मध्ये सांगा म्हणजे आपला वेळ पण वाचेल. ऑप्शन 3, ऑप्शन 3, ऑप्शन 3. ओके ओके. सगळ्यांचं ऑप्शन 3च येतंय थोडक्यात. इकडे 3च सांगितलं होतं ना? अच्छा, गेला पण पोल पण गेला तो. ठीक आहे, हरकत नाही. ऑप्शन 3. येस. चलो करू सुरुवात. बघूया आता बरोबर आहे का आपल्याला चेक करायचं. येस. त्यांनी काय म्हटलेलं बघा. जर 1 ला 2 म्हटलंय, 2 ला 3 म्हटलेले आहे, 3 ला 5, 3 ला 5 म्हटलेलं आहे, 4 ला 7 म्हटले आहे, 5 ला 11 म्हटलेले आहे, तर म्हटलेले आहे तर 9 अधिक 7 बरोबर किती हा त्यांचा प्रश्न आहे. म्हणजेच 9 ला काहीतरी म्हटलेलं असणार आहे आणि 7 ला काहीतरी म्हटलेलं असणार आहे. इथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. तर जे म्हटलं गेलेलं आहे 2, 3, 5, 7, 11 या संख्यांमध्ये काहीतरी वैशिष्ट्य असेल, काहीतरी स्पेशालिटी असेल. काय आहे ती स्पेशालिटी सांगा बरं मला चॅट बॉक्स मध्ये. 2, 3, 5, 7, 11 याच्यामध्ये काय स्पेशालिटी आहे, काय वैशिष्ट्य आहे यामध्ये? मूळ संख्या. व्हेरी गुड अमित, शब्बाश. या सगळ्या मूळ संख्या आहेत, प्राईम नंबर्स, मूळ संख्या. मग बघा 2, 3, 5, 7, 11 या जर मूळ संख्या आहेत तर 11च्या नंतरची मूळ संख्या कोणती आहे? बोला. 11च्या नंतरची मूळ संख्या. मूळ संख्या माहिती आहेत ना, की शिकवावे लागतील? सम, विषम, मूळ शिकू का? शिकवावे लागतील का सम, विषम, मूळ? व्हेरी गुड व्हेरी गुड. 13 13 दोघांचं आलेलं आहे. कोणी एकाने जरी हो म्हटलं तरी मी थोडक्यात लगेच सांगेल. सम, विषम, मूळ ते बेसिक आहे ते आपण घेऊयात. आहे का गरज आहे का? नाही ना तशी गरज? ओके ओके. येस, सगळं चला चला सगळ्यांना येते, काही हरकत नाही.
चालेल. ओके. 13. जर हा मूळ संख्यांचा क्रम आहे तर हा अलीकडचा क्रम आहे 5 नंतर काय येणार 6 म्हणजे 6 ला 13 म्हटलेलं आहे. 7 ला काय म्हटलं असेल 15. ओके 15. साई हो म्हणतोयस म्हणजे शिकू ओला हो म्हणतोयस का तू? साई मूळ संख्या म्हणजे काय शिकू का? हो की नाही? परंतु दुसऱ्या एखाद्या प्रश्नाचं हो म्हणून उत्तर देणं असण्याची शक्यता आहे. येस 17, 17, 17, 17. व्हेरी गुड. म्हणजे 13 नंतर 15 येणार नाही कारण की 15 ला 3 नेही भाग जातो, 5 नेही भाग जातो. त्यामुळे पुढची संख्या येईल 17. व्हेरी गुड. हे बघा आपल्याला 7 हवा होता. 7 चे 17 सापडले. अच्छा थोडक्यात सांगा. ओके, ओके. चालेल. नक्की, नक्की, नक्की. बरं. ठीक आहे. बघा एकदा लक्ष द्या. मग आपण इथून पुढचा जो भाग आहे तो नंतर पाहूयात आपण. बघा. थांबा, थांबा, थांबा. इरेज काय करायचं इथे? इरेजर होतं रे कुठे रे? जाऊ द्या. ठीक आहे. 9 झालं. ओके. नैसर्गिक संख्या म्हणजे निसर्गात असलेल्या मोजतो आपण 1, 2, 3, 4 डॉट, 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 डॉट. ठीक आहे. यांच्यापैकी ज्या ज्या संख्या 2च्या पाढ्यात येतात, बघा 2च्या पाढ्यात येतात, त्यांना त्यांना समसंख्या म्हटलं जातं. समची स्टार्टिंग जी आहे ती 2 सारखी होतीये का रे? साई? येस. म्हणजेच बघा 2च्या संख्या म्हणजेच 2, 4, पुढे 6, 8, 10, 12 डॉट, 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 डॉट जेवढ्या असतील तेवढ्या सगळ्या. आणि ज्या उरलेल्या संख्या आहेत की ज्या 2च्या पाढ्यात येत नाहीत, त्या संख्यांना आपण म्हणतो विषम संख्या. ऑड नंबर, विषम संख्या. मग याच्यामध्ये आले आपले 1, 3, 5, 7, 9, 11 वगैरे, वगैरे, वगैरे सगळ्या. ठीक आहे. आता या ज्या विषम संख्या आहेत ना, त्या विषम संख्यांमध्ये काही संख्या अशा असतात, की ज्या संख्यांना फक्त आणि फक्त त्याच संख्येने भाग जातो किंवा 1 ने भाग जातो. म्हणजे त्या फक्त स्वतःच्याच पाढ्यात येतात किंवा 1च्या पाढ्यात. 1च्या पाढ्यात तर सगळ्याच येणार. त्यामुळे तो आपण विषय सोडून देऊ. फक्त स्वतःच्या पाढ्यात येतात त्या संख्या. म्हणजे बघा, आता 1चा आपण विषय 1 आहे बघा. 1 आहे. त्याला कसं आपण मूळ नाही, संयुक्त नाही असं आपण म्हणतो. त्यामुळे त्याला आपण बाजूला ठेवूयात. त्याला कट करून टाकूयात मूळमधून. 3 फक्त स्वतःच्या पाढ्यात आहे. 3 पेक्षा लहान कुणाच्या पाढ्यात येतो का तो? 1 सोडून. 2च्या पाढ्यात येतो का? नाही. त्यामुळे 3 ही मूळ संख्या आहे. 2 ही एकमेव समसंख्या आहे, की जी मूळ संख्या आहे. 5 फक्त स्वतःच्या पाढ्यात येते. त्यामुळे 5 ही मूळ संख्या आहे. 5 नंतर 7 विषम संख्या, ही पण मूळ संख्या आहे. फक्त स्वतःच्या पाढ्यात येते. 9 9 फक्त स्वतःच्या पाढ्यात येते का रे? 9 एके 9 किंवा 1 9 9 एवढंच येतं का? दुसऱ्या एखाद्या पाढीत येते का 9 सांगा बरं? दुसऱ्या एखाद्या पाढीत येते का? येस, येस. कळलं, कळलं साई. आठवलं, आठवलं. हां, ओके. ठीक आहे. 3च्या बरोबर. त्यामुळे 9 ही विषम आहे, पण ती मूळ नाही. ओके. ऑड आहे, पण ती प्राईम नाही. मग पुढे 11 आहे. तशीच 13 आहे, 17 आहे. तर आपण इथपर्यंत आलेलो होतो. आता पुढे बघूयात आपण. 7, 13 आता 8. 8 ला काय म्हणता येईल? तर 11, 13, 17. 17 नंतरची विषम संख्या 19. 19 मूळ आहे का संयुक्त आहे? 19 येस येते. मूळ संख्या. बरोबर. 19 मूळ संख्या. आणि त्यानंतर 9. 19च्या नंतर 20, 21. 21 मूळ आहे का संयुक्त आहे? बरोबर साई, बरोबर. स्वतःच्याच पाड्यात येतात ते. बरोबर आहे. येस 9 आता बघा 19च्या नंतरची विषम संख्या 21. 21 येईल का या यादीमध्ये? या यादीत 21 येईल का? बरोबर 23 येईल 23 येईल 21 नाही येणार कारण 21 ही
येस, बरोबर बरोबर. 22 नाही, 23 टाईप करताना गडबड होते ऋतुराज. टाईप करताना गडबड होतीये आणि अशीच गडबड गोल करताना पण होते. कारण 1, 2, 3, 4 एकदम छोटे छोटे गोल शेजारी असतात आणि तिथं आपली गडबड होते. नीट लक्ष द्यायचं टाईप करताना सुद्धा. येस, बरोबर आहे, बरोबर आहे. 23 19 नंतर 21 येणार नाही, कारण 21 7 त्रिक 21 3च्या पाड्यात येते, 7च्या पाड्यात येते. आणि त्याच्यानंतर आहे ती म्हणजेच 23. म्हणजेच 9ची व्हॅल्यू आहे 23. 7ची व्हॅल्यू आहे 17. करा टोटल. 7 अधिक 3 10 ला 0, 5 ला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 2 आणि 1 3, 3 आणि 1 4. उत्तर 40. 40 ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 2. येस, क्लिअर. व्हेरी गुड. चला पुढे जाऊयात आपण. काही अडचण असेल तर विचारा यामध्ये. नसेलच अडचण. चलो. चला प्रश्न थांबा, मी तुम्हाला पोल देतो. पोल देताना नेमका प्रश्न इकडे तिकडे जातो. ठीक आहे, कोणीतरी दिलं होतं 1 वोट. ठीक आहे, काही हरकत नाही. व्हेरी गुड, छान. न्यू पोल. येस. 1 1 2 3 4. टाइम देतोय मी 1 मिनिट देतोय, पण तुमचे हे झाले उत्तर आली की मग आपण घेऊयात. 8 जण आहेत सध्या. किती वेळात उत्तर येते ते पाहूयात आपण. वाचा, तुम्हीच वाचा आता. तुम्हीच वाचा आणि समजून घ्या. कारण वाचण्यापासून टाइम तुमचा काउंट होतो ना. वाचण्यासाठी वेगळा वेळ नाहीये. एक अजून 3. ओके. दोघांचं वोटिंग झालेलं आहे. अजून बाकी आहेत मुलं. एकला 2 वोट. टाइम अप होत आलेला आहे. अरे 1 मिनिट देऊन सुद्धा फक्त 4 म्हणजे 5. ओके, 5 जणांचं झालं. 3 जण अजून बाकी आहेत. अच्छा ठीक आहे, 2 तिकडे आलेत म्हणजे थोडक्यात तुम्हाला हे सापडत काय तुम्हाला पोल आला नसेल कदाचित, असं असेल. ठीक आहे, कदाचित असं. अच्छा, ऑप्शन 3. ओके, पोल आला नसेल, हरकत नाही. चला बघा. हत्तीला जिराफ म्हटले, जिराफाला वाघ म्हटले, वाघास सिंह म्हटले, काय वाघास उंदीर म्हटले, उंदरास कोल्हा म्हटले, कोल्ह्यास हत्ती म्हटले. तर आणि यांचा आकारमानानुसार चढता क्रम लावल्यास सर्वात शेवटी काय येईल? आकारमानानुसार चढता क्रम लावायचा आहे, पण कोणाचा? जे मूळ प्राणी आहेत त्यांचा. त्याला काय म्हटलंय ते महत्वाचं नाहीये. उदाहरणार्थ मी, माझं नाव आहे योगेश. माझं नाव आहे योगेश. मला शाळेमध्ये असताना सर म्हणतात. ठीक आहे, काय म्हणतात? योगेश सर किंवा पाटील सर. सर म्हणतात. माझ्या घरी मला माझे आई बाबा काहीतरी टोपण नावाने हाक मारत असतील. बरोबर आहे. म्हणजे माणूस तोच आहे, आकृती तीच आहे, व्यक्ती तोच आहे, पण रेकॉर्डचं नाव वेगळं आहे, शाळेतलं नाव वेगळं आहे, घरचं नाव वेगळं आहे. म्हणजे तुम्ही काय म्हणायचं हे तुम्ही ठरवता. आलं लक्षात? वाघ म्हटल्याच्या नंतर इंग्लंड मधल्या कुणाच कळणार नाहीये. समजा इंग्लंड मधला एक माणूस आणि तुम्ही फिरायला चाललेले आहात आणि समोरून समजा एखादा वाघ आला, तू म्हटले वाघ, त्याला वाघ कळेल का? त्याला टायगर कळणार आहे, कारण त्याने टायगर हे नाव ऐकलेलं आहे, तुम्ही वाघ हे नाव ऐकलेलं आहे. आणि एखादा हिंदी बोलणं असेल त्याने बाघ हे नाव ऐकलेलं आहे. लक्षात घ्या, ही गोष्ट आहे, ही अडचण आहे. खरं तर तो वेगळाच प्राणी आहे. त्याला काय म्हणायचंय आपण माणसाने ठरवलंय, वेगवेगळ्या भागात वेगवेगळं ठरवलंय. ठीक आहे. जसं मला योगेश म्हणायचं, मला सर म्हणायचं, की मला अजून काही टोपण नावाने हाक मारायची. हे वेगवेगळ्या व्यक्तींनी ठरवलेलं आहे. मी माणूस तोच आहे. त्या पद्धतीने
एक प्राणी आहे की ज्याला तुम्ही हत्ती म्हणताय. अच्छा, ओके. इथं उत्तर देत आहे. ठीक आहे, ठीक आहे. बघूयात आपण. येस. 2 ऑप्शन, 3 ऑप्शन. सर बोलला जरा जास्त काय बोलला जरा जास्त टाइम दे ना. बोलायला जास्त टाइम द्या ना. नाही मला तर अर्थच लागत नाही. त्या वाक्याचा अर्थ नाही लागत आहे अमित. ठीक आहे, जाऊ दे. ते लिहायचं सोडून दे. लिहिण्याकडे वेळ देण्यापेक्षा इथे इथे कॉन्सन्ट्रेशन कर. इथे जे सांगतो त्याकडे बघ. ठीक आहे. हत्ती हा मूळ प्राणी आहे. त्याला जिराफ म्हटलेलं आहे. ते दुसऱ्या कोणतेही नाव दिलेलं आहे. ते आपल्याला घेणं नाहीये. जिराफ हा मूळ प्राणी आहे. त्याला काय म्हटलं हे पुढे बघूयात आपण. वाघ हा मूळ प्राणी आहे. उंदीर हा मूळ प्राणी आहे आणि कोल्हा हा मूळ प्राणी आहे. 5च प्राणी. ठीक आहे. आणि काय म्हटले, आकारमानानुसार चढता क्रम लावा. हत्ती, जिराफ, वाघ, उंदीर आणि कोल्हा याच्यातला आकाराने सगळ्यात मोठा प्राणी किंवा सगळ्यात छोटा प्राणी आपल्याला पाहायचंय. त्यांनी सांगितलेल्या आकारमानानुसार चढता क्रम म्हणजे सगळ्यात छोटा कोण यातला तो शोधायचा आहे. सांगा बरं यातला सगळ्यात छोटा कोण आहे? सगळ्यात छोटा कोण या 5 प्राण्यांमध्ये? हत्ती, जिराफ, वाघ, उंदीर आणि कोल्हा यात सगळ्यात छोटा कोण? उंदीर. शाब्बाश. सर्वात लहान आहे तो म्हणजेच उंदीर. आता लक्षात घ्या, आपण स्कॉलरशिपला आहे. आपल्याला उत्तर सविस्तर लिहायला मार्क नाहीये. आपल्याला एक्झॅक्ट गोल करायला मार्क आहे. त्यामुळे इथे सगळीकडे शॉर्टकट मारायचा. मी कसा ऊन लिहिला तसा ऊन लिहा ना समोर फक्त तुम्ही. का दीर लिहिण्यामध्ये का वेळ घालवताय? ते 2 सेकंद वाचतील ना, जे पुढच्या एखाद्या प्रश्नाला उपयोगी येतील. या पद्धतीने विचार करायचा. उंदीर. उंदरापेक्षा मोठा कोण आहे? आता राहिला हत्ती, जिराफ, वाघ आणि कोल्हा. यापेक्षा उंदरापेक्षा मोठा, चाडीने, ताकदीने असा कोण असेल? उंदीर कट झाला. थांबा. उंदीराला इथं कट करू का? कट. कोल्हा. येस. कुत्र्यापेक्षा थोडा मोठा प्राणी असतो कोल्हा. मोठा कुत्रा असा वाटतो तो. बरोबर आहे. कोल्हा. दुसरा मोठा प्राणी येईल कोल्हा. ठीक आहे. कोल्ह्यापेक्षा मोठा कोण असेल? कोल्ह्यापेक्षा मोठा कोण असेल? हत्ती, जिराफ आणि वाघ याच्यामध्ये वाघ. ओके. वाघ. ठीक आहे, ठीक आहे. बरोबर आहे. वाघ. वाघापेक्षा मोठा कोण असेल? जिराफ का हत्ती? जिराफ की हत्ती? येस. जिराफ. बरोबर. आणि जिराफापेक्षा मोठा कोण आहे? हत्ती. मग चढता क्रम लावल्यास सर्वात शेवटी कोण येणार आहे? सर्वात शेवटी कोण येणार आहे? हत्ती. बरोबर आहे. हत्ती येणार. बरोबर. पण म्हणून काही जण चुकलेले. हत्ती लिहिलेलं आहे. पण हत्ती नाहीच आहे. हत्तीला जिराफ म्हटलेलं आहे. आणि म्हणून तुमचं उत्तर जिराफ असलं पाहिजे. येस. बरोबर. गंमत आली लक्षात? म्हणजे उत्तर तुम्ही बरोबर काढलं पण शेवटी गडबड केली. येस. आता त्यातही पुढे जाऊन मी अजून सांगतो तुम्हाला. हे लिहिले 5 मान्य. हे असं आहे चढत्या क्रमाने लिहा आणि सगळ्यात शेवटी काय आहे ते शोधायचं. बरोबर आहे ना? आणि चढता क्रम करून शेवटचं शोधण्यापेक्षा इथंच डोकं वापरा ना. चढता कशाला उतरता क्रम मांडू ना. आणि उतरत्या क्रमामध्ये सगळ्यात मोठा कोण असेल? कळत नाही का? हत्ती, जिराफ, वाघ, उंदीर, कोल्हा लगेच हत्ती. मग हत्तीला काय म्हटलंय? जिराफ. शॉर्टकट. सुरुवात आहे म्हणून मी डिटेल चालल्यावर का डीप मध्ये तुम्हाला लगेच सांगितलंय शॉर्टकट मध्ये कसं झालं असतं ते. येस. चलो पुढे नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 6. काही अडचण असेल तर विचारा साईडला. काही नाही ना अडचण? ओके. चो, नो, शो, यो, पाराजे या सर्व अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्या शब्दातील पहिले अक्षर कोणते? येस. थांबा मला पोल देऊ द्यात. कुठे गेला पोल? इथे आहे पोल. ओके.
create poll, new poll. 1, 2, 3, 4. 30 सेकंड देतो. छोटा प्रश्न आहे. येस. आणि आधी वाचून पण दाखवलंय. तीन. अजून एक. ओके. 5 जणांनी सोडवलं नाही, 2घांनी सोडवलं. ठीक आहे. या सर्व अक्षरांपासून, दिलेल्या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द आधी तुम्हाला बनवायचा आहे. हा अर्थपूर्ण शब्द काय असेल रे? सांगा बरं इथे. चॅट बॉक्समध्ये सांगा. ज्या दोघांनी सोडवले त्यांनी सांगा, काय अर्थपूर्ण शब्द तुम्ही तयार केला? दोघांनी सोडवलं नाही, त्यांना उत्तर माहित असलं पाहिजे ना. अर्थपूर्ण शब्द बनवल्याशिवाय त्याचा पहिला अक्षर तुम्हाला माहित नाहीये. मग अर्थपूर्ण शब्द काय तयार केला? ज्याला अर्थ आहे मराठीमध्ये, म्हणजे आपल्याला माहित असलेला अर्थ आहे. मराठीमध्ये असं नाही म्हणता येणार, पण मराठीत आपण तो जनरली वापरतो. मराठी म्हणजे मराठी माणसं जनरली तोच शब्द वापरतात असं. अच्छा, कुणाचंच उत्तर येत नाहीये. ठीक. दोघांनी काय असंच, चला, अक्कड बक्कड बंबे बो 80-90 पुरे 100 दिला. पाय. बाळा ऋतुराज, सगळी अक्षर वापरायची आहेत. अक्षर किती आहेत बघ. गेला पेन. हा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7च्या 7 अक्षर वापरायची. या सर्व अक्षरांपासून म्हटले ना, सर्व अक्षर. पण ठीक आहे, आता मी सांगतो, जास्त वेळ नको घालवायला त्यात. हा, चलो. यापासून एक जो शब्द तयार होतो, जो अर्थपूर्ण आहे, तो आहे पाश्च. पाश्च. राय. राय. झे. श. न. आठवला सायन्स मधला शब्द? पाश्चरायझेशन. आणि याच्यातील पहिले अक्षर म्हणजेच पा, आणि ते आहे ऑप्शन नंबर 4. ऋतुराज, पाय तयार करून येणारा पा चुकतोय बर का. इथे मार्क मिळेल, फायनल एक्झामला नाही मिळणार. ते गॅरंटीच नाही आपल्याला कुठलं पडणार आहे ते. त्यामुळे असं काहीतरी आदले मधले काहीतरी जुळवायचे, तसं नाही ना होणार. म्हणजे उदाहरणार्थ, समजा तुम्ही दुसरा एखादा शब्द तयार होईल का यातून? नयन. नयन. समजा न डबल घेतला तर नयन पण होईल. असा शब्द घ्यायचा का? नाही घ्यायचा. पान. पान. जसा पाय झाला तसा पान पण होईल. बरोबर आहे. तर असे शब्द नाही वापरायचे. आपल्या सगळे सांगितले, सर्व अक्षर सांगितले, सगळे वापरायचे. ठीक आहे. येस, पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7. ररा गाप जखी. जबरदस्त, भारी असतं ना. ररा गाप जखी. असं बुद्धिमत्ता म्हणजे काय? तो प्रश्न तयार करण्याच्या डोक्यात शिरून उत्तर बाहेर काढायचे. ठीक आहे, थांबा. इथे आधी मी पोल देतो. पोल देऊयात, चांगला देऊयात पोल. म्हणजे मला लक्ष आलं की अर्धा मिनिट कमी पडतोय. आपण 1 मिनिटाचा देऊयात. ठीक आहे. 1, 2, 3, 4. 1 मिनिट. स्टार्ट पोल. वाचा.
अर्धा वेळ संपलेला आहे. ओके, एकाचं उत्तर आलेलं आहे. तिघांचं उत्तर आलेलं आहे. ओके, ठीक आहे, ठीक आहे. 5 जणांनी 3 उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे, चालेल. पुढे जातोय मी. बघूयात आपण. येस, टाइम ओव्हर. एकाला फक्त उत्तर नाही दिले. ठीक आहे, चालेल. 6 जणांनी उत्तर दिले. सध्या 7 जण आहेत. या सर्व अक्षरांपासून एक अर्थपूर्ण अलंकारिक शब्द तयार होत आहे, ज्याचा अलंकार आहे. अलंकार याचा अर्थ लक्षात घ्या, नुसता शब्द नाहीये. ज्या पद्धतीने माणसाने अलंकार घातल्यानंतर माणूस जास्त छान सुंदर दिसतो, त्या पद्धतीने, म्हणजे शक्यतो जास्त स्त्रियांमध्ये जास्त अलंकार वापरले जातात, त्या पद्धतीने शब्दांनाही काही अलंकार असतात. आणि ते शब्दांना अलंकार दिल्याच्या नंतर ते जास्त छान दिसतात. तर अशा पद्धतीचे आहे. तर असा जो शब्द तयार होतोय त्यामध्ये नेमका आता यापासून कोणता शब्द तयार झाला? चॅटबॉक्सला लिहिलंय का तुम्ही काही? गाजर पारखी. शब्बाश. हे बघ, गा जो र पा 3 4 गाजर पा र खी. गाजर पारखी. गाजर पारखी. गाजर म्हणजे मुळातच जे फसवून असतं किंवा जे त्याला येत नसतं, त्याला आपण ते गाजर दाखवणे किंवा काय तुला गाजर येतात का? भोपळा पडला म्हणजे शून्य मिळाले, जे काहीच नाही. असं गाजर म्हणजे त्याला नाही जमत, असंच पद्धतीने साधारणपणे तो शब्द वापरला जातो. तर तशा पद्धतीचा इथे न ओळखता येणार, म्हणजे पारख न करता येणारा मनुष्य, ज्याला दुसऱ्याची पारख करता येत नाही, दुसऱ्याला ओळखता येत नाही, असा माणूस. ठीक आहे, तर असा इथे येतोय. एक काम न करता नाही, भोळा मनुष्य नाही आणि सर्वांना आपला वाटणारा असाही नाही. गाजर पारखी म्हणजे पारख न करता येणारा मनुष्य. ठीक आहे, चलो आधी मी हे देतो, पोल देतो आणि मग पुढचा प्रश्न दाखवतो आणि बरोबर 1 मिनिट देणार. येस, 1 ऑप्शन नंबर 1 2 3 4. 1 मिनिट थांबा, प्रश्न दाखवतो. स्टार्ट पोल करायच्या आधी प्रश्न दाखवू ना. स्टार्ट. काढा उत्तर. चला, शोधा 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 शोधा. यस, एक फक्त आलेलं आहे उत्तर. ऑप्शन नंबर 3 असं एक उत्तर आलेलं आहे. अच्छा, तिघांचं एकाने दिलं म्हणजे बाकीच्यांनी देत सुटायचं नाही बरं का. हा, एकाने 4 उत्तर दिले, एकाने 1 उत्तर दिलं. ठीक आहे, लक्षात घ्या, चौघांनी 3 उत्तर दिले म्हणजे समजा एक जण चुकला म्हणजे सगळेच चुकतील असं होईल ते. आणि गंमत सांगतो, या प्रश्नात तेच झालेलं आहे. चला बघा, एक वाक्य दिलेलं आहे त्यांनी. वाक्य काय आहे त्याकडे नंतर येऊयात, आधी सूचना पाहूयात. या वाक्यातील शब्दांचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणत्या पर्यायात नाही? नाही. ठीक आहे, मग बघा, पहिल्यांदा बघा निस्वार्थ. आता खालची 4 पर्याय म्हणजे आपल्याला त्याच्यातून शोधायचंय.
आणि इथे विरुद्धार्थी शब्द नाही असं आहे. आपल्याला आहेत ते शोधूयात आपण. आहे का? उदाहरणार्थ निस्वार्थ याचा विरुद्धार्थी शब्द काय असेल? चला इकडे सांगा चॅट बॉक्समध्ये. निस्वार्थचा विरुद्धार्थी शब्द काय असेल? निस्वार्थ. निस्वार्थचा विरुद्धार्थी शब्द काय असेल? स्वार्थ. बरोबर. स्वार्थ दिसतोय का इथे? येस, दिसतोय. हे पहा, दिसतोय. आपल्या स्वार्थ असलेला विचारलाय का? नाही. त्यांनी विचारलंय नाही. लगेच अंडरलाईन करायचे नाहीला. म्हणजे आपल्या डोक्यात ते फिट राहतं. नाही याचा अर्थ आपल्याला हा नकोय. हा ऑप्शन आपल्याला नकोय. कारण विरुद्धार्थी शब्द नकोय आपल्याला. येस. सामुदायिक. सामुदायिकचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला इथे कुठे दिसतोय का? पुरोगामी विचारांचे लोक वैयक्तिक स्वार्थाचा विचार करत नसतात. याच्यामध्ये सामुदायिक हा शब्द कुठे तुम्हाला दिसतोय का? सामुदायिकचा विरुद्धार्थी शब्द. बोला बोला. वैयक्तिक. शाबाश. बरोबर बरोबर. येस येस येस. वैयक्तिक, वैयक्तिक आणि सामुदायिक. एकट्याने आणि समूहाने असे हे विरुद्धार्थी शब्द आहे. आणि त्यामुळे हा सुद्धा आपल्याला नकोय. कारण नाही म्हटले, पर्यायात नाही. हे आहे. हा विरुद्धार्थी आहे. आपल्याला नसणारा पाहिजे. प्रतिगामी. आता हे उत्तर खूप जणांनी दिलं. 4 जणांनी उत्तर दिलं. अर्थ समजून घ्या. प्रतिगामी याचा अर्थ उदाहरणार्थ एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला बघा. भारत देशामध्ये स्त्रियांवर जवळपास 3000 वर्षे शिक्षणाच्या बाबतीत अन्याय झालेला आहे. त्यांना एज्युकेशन दिलं जात नव्हतं. स्त्रियांना, महिलांना, मुलींना. ठीक आहे. आता बघा, या ज्या मुली आहेत आणि ही जी आपली जुनी परंपरा आहे, परंपरा त्यातील परंपरा समजा चुकीची असेल, चुकीची परंपरा आहे, तरी सुद्धा ती पाळली गेली पाहिजे. नाहीतर चुकीचं होईल. नाहीतर धर्मभ्रष्ट होईल, धर्म बुडेल. अशी जी मानसिकता असते त्याला म्हणतो आपण प्रतिगामी. जुन्या विचारसरणीचे लोक. आणि दुसरं आहे ते म्हणजेच पुरोगामी. म्हणजे जर एखादी परंपरा आहे पण ती चुकीची आहे तर ती मोडून काढा. उदाहरणार्थ महात्मा फुले, उदाहरणार्थ नाना जगन्नाथ शंकर शेठ, उदाहरणार्थ न्यायमूर्ती रानडे, उदाहरणार्थ सावित्रीबाई फुले, उदाहरणार्थ रमाबाई रानडे. हे सगळे आहेत पुरोगामी लोक. ते लक्षात, कारण त्यांनी ही परंपरा मोडून काढली आणि त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी काम केलं. ते आहेत पुरोगामी. म्हणजेच पुरोगामी आणि प्रतिगामी हे दोघेही एकमेकांच्या विरुद्धार्थी आहेत. आपल्याला विचारलंय नाही, त्यामुळे इथे पण फुली येणार. सुविचार विरुद्धार्थी कुविचार. दिसतंय कुठे कुविचार किंवा त्याच्याशी संबंधित काही शब्द? नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 एका विद्यार्थ्याचं बरोबर होतं. ठीक आहे. आता गंमत अशी की पोलमध्ये फक्त वोट कळतात. ते कोणी दिले ते कळत नाहीये. पण ठीक आहे, हरकत नाही. चांगली गोष्ट आहे. आणि ते आता तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. व्हेरी गुड साई. छान. चलो पुढे जाऊयात आपण. त्यावेळी सराव परीक्षा वगैरे होती ना, तेव्हा आपले दणकून मार्क आले पाहिजे. म्हणजे विषयच राहत नाही, काही अडचण राहत नाही. येस, 9वा प्रश्न आपण पाहूयात. मुद्देसूद विचार मांडणारे लोक मितभाषी व सत्यवादी असतात. या अरे थांबा 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 थांबा. पोल द्यायचा नाही का? येस. ओके. या 2 दिवसांमधून मला असं जाणवायला लागलं की 10 प्रश्न एका ह्याच्यामध्ये होऊ शकतात, एका तासामध्ये. कारण आता उदाहरणार्थ हे जे नंतर सगळ्या स्लाईड या तयार करायच्या दुसऱ्या दिवशीच्या, म्हणजे परत अजून टाइम पण तेवढा जातोय. तर आपण सरावामध्ये आपण पुढचे प्रश्न घेऊया. आपण 10 प्रश्न घेत जाऊयात. ठीक आहे. कारण 15 प्रश्नांना एक्सप्लेनेशन सहित आपण घेतोय ना, त्यामुळे तसा वेळ मिळत नाही. ठीक आहे. स्टार्ट पोल आणि हा प्रश्न. येस.
उत्तर येत नाही अजून. अर्धा मिनिट संपला, कोणाचंच उत्तर नाही. ओके, टाइम ओव्हर. येस. चलो पाहूयात आपण. 2 नंबरला जास्त बोट आहेत, बाकी एक एक आहे. ठीक आहे. चलो लेट्स चेक. हे वाक्य आहे. या वाक्यात खालील पर्यायातील शब्दसमूहापैकी कोणत्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आलेला नाही? नाही दिसलं की पहिलं काम आपलं अंडरलाईन. नाही. ठीक आहे. आता बघा. नेहमी खरे बोलणारा. नेहमी खरे बोलणारा कोण रे? सत्यवादी. मग इथे कोणीतरी याचं उत्तर दिलेलं आहे, पण त्यांनी नाही विचारलंय. नाही याचा अर्थ हे आपल्याला नकोय. कारण याचा अर्थ इथे आहे. शब्दसमूहाबद्दल एक शब्द, नेहमी खरे बोलणारा, याचा या शब्दसमूहासाठीचा जो एक शब्द आहे, तो शब्द ऑलरेडी इथे आलेला आहे, सत्यवादी. ठीक आहे. 4 नंबर कुणीच दिलं नाहीये. मुद्द्याला धरून असणारे म्हणजेच मुद्देसूद. मुद्देसूद, मुद्द्याला धरून असणारे, त्यामुळे हे पण आपल्याला. 3 नंबरला एकाने वोट केलेलं आहे. मोजकेच बोलणारा. पण मोजके जो बोलतो ना, म्हणजे कमी बोलतो, थोडंसं बोलतो. त्याला मराठी भाषेमध्ये मितभाषी असं म्हटलं जातं. त्यामुळे हा पण आपल्याला नकोय. राहिला बोधपर वचन, की ज्याचं उत्तर जास्त विद्यार्थ्यांनी दिलंय. आणि विचार मांडणारे लोक असं म्हटलेलं आहे. विचार मांडणारे म्हटलेलं आहे. पण या ठिकाणी बोधपर मांडणारा आहे असं काही म्हटलंय का? बोध त्याच्यातून काही अर्थ निघतोय असं काही झालंय का? काहीच नाही. त्यामुळे बोधपर वचन हे तुमचं उत्तर असायला हवं. ठीक आहे. चलो पुढे जाऊयात आपण. 10वा प्रश्न. येस. वेट, फर्स्ट आय विल क्रिएट पोल. क्वेश्चन नंबर 10 असं करूया, म्हणजे प्रश्न पण लिहित जाऊयात, क्रमांक इथे. 1 2 3 4. टाइम 1 minute. पोल स्टार्ट. येस. काहीतरी अक्षर दिले सुरुवातीला आणि नंतर पुढे सूचना दिली. आधी सूचना वाचायची. चॅटबॉक्स मध्ये काहीतरी 2 मेसेज आले. चल पाहूयात आपण ते. आधी हा टाइम संपूया. कोणाचंच उत्तर नाही. वेळ संपत आलीये. ओ. फक्त एकच फक्त आलेला आहे. 6 जणांना लक्षात आलं नाहीये नेमकं काय ते. बघा, काही अक्षर दिली आणि या सर्व अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास, म्हणजे आधी अर्थपूर्ण शब्द तयार करावा लागेल आणि या अक्षरांपासून शब्द तयार होतो. ज ल व्य वस था प न. क्लिअर? जल व्यवस्थापन. आणि याच्या मधोमध येणारे अक्षर कोणते? मधोमध म्हणजेच
इकडचे हे 3 सोडूयात, इकडचे हे 3 सोडूयात, मधोमध आहे व आहे ऑप्शन नंबर 3. क्लिअर? चलो चॅट बॉक्स कडे येऊयात आपण. हा, अच्छा ठीक आहे, मितभाषी वगैरे ते आधीच्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके ओके ओके, छान, व्हेरी गुड व्हेरी गुड. इथे उत्तर दिलेलं आहे 3. शबाश. आपण एक काम करूयात, आजचं घेऊयात आपण लेक्चर. आजचं नाही, पण पुढे अजून एक्सप्लेनेशन पण खूप आहे. उद्याच्या लेक्चरला अडचण येईल. असं 10-10 प्रश्न घेऊयात आपण. म्हणजे आज एक अंदाज आला, काल आणि आज मिळून अंदाज आला की आपल्याला किती वेळ लागतो. विनाकारण म्हणजे 15 प्रश्न करायचे म्हणून 1.5 तास, पावणे 2 तास बसण्याचा अर्थ नाहीये. स्क्रीन टायमिंग पण वाढत जातो आणि मलाही दुसऱ्या दिवशीची तयारी नाही करता येणार. ठीक आहे, सध्या आपण सलग घेऊयात लेक्चर्स. चालेल. तर आज आपण इथे थांबूयात. उद्या भेटूयात. सध्या आपण सलग घेऊयात, रोज येऊयात. जाऊ एकदा पुढे सरकून टाकू, विषय सरकवूयात पुढे. चालेल, चलो. काही शंका असेल, अडचण असेल, काही म्हणणं असेल, काही बोलायचं असेल तर तुम्ही विचारू शकता, बोलू शकता. अर्धा मिनिट थांबतो मी. सर उद्या होणार आहे ना? येस येस, आपण सध्या डेली घेऊयात. म्हणजे हा आठवडा तरी आपण डेलीच जाऊयात. एक दिवस नाही व्हायचं, मला वाटतं 14 तारखेला नाही व्हायचं, फक्त शुक्रवारी. तर आपण डेली घेऊयात. येस येस येस, डेली डेली. हो सर, चॅट अँसर कशाचा अँसर बाळा प्रतीक? सॉरी. अच्छा ठीक आहे, चलो थांबूयात आपण. काही शंका नाही असं दिसून येत आहे. चल प्रतीक, काय म्हणतोय ते लक्षात नाही आलं. मेसेज कर मला मोबाईलवरती, व्हॉट्सअपला, काही प्रॉब्लेम नाही. चलो बाय बाय. आणि हो, काही आपल्या ओळखीचे कोणी असतील तर बोलवा. एवढं छान चाललेलं आहे तर होऊन जाऊ द्या, सगळ्यांचीच तयारी होऊ द्या. आपले छान मित्र मैत्री म्हणून सगळे मिळून एकत्र करूयात. चलो बाय बाय. सर तुम्हाला पोल टाकायच्या आधीच आम्हाला बोलतोय त्यामुळे सेकंद कमी पडतात. ओके ओके ओके, अच्छा सेकंद पोल होत सुरू. अच्छा ओके, पोल स्टार्टिंग होण्याची संबंधित अडचण आहे थोडक्यात, बरोबर आहे. ओके, एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा पेपरला जाणार आहेत ना, त्यावेळी तुमच्याकडे 75 प्रश्न, 150 मार्कांचा पेपर आहे ना, 75 प्रश्न आहेत आणि 75 प्रश्नांसाठी तुमच्याकडे 90 मिनिट आहेत. म्हणजे 75 प्रश्न सोडवायला जर का तुम्ही 75 मिनिट वापरले तर पुढची 15 मिनिटं म्हणजे ते 75 गोल करायला लागणार आहेत. 10 मिनिट जरी आपण त्यात धरले, 10-12 मिनिट, तरी सुद्धा त्याच्या सोबत जे शिक्षक येतात, तुमची सही घेतात उपस्थितीची, तुम्ही त्यांच्या कागदावर सही करता, त्यावर नंबर लिहिता, या सगळ्या गोष्टींना ती 10 मिनिटं जाणार आहेत. त्यामुळे बरोबर घड्याळी 1 मिनिटामध्ये प्रश्न वाचून, ऑप्शन वाचून, उत्तर सोडवून, गोल करून तुम्ही तयार असले पाहिजेत. या लेवल पर्यंत आपल्याला पोहोचायचं. क्लिअर? तरच ते शेवटी टिकणार आहे. क्लिअर? दाखवू तुम्हाला, बोर्डवरती दाखवू का? थांबा, लिहून दाखवतो मी तुम्हाला मला काय म्हणायचंय ते. थांबा जरा. येस, बरोबर. अर्णवला समजले काय म्हणतो ते. बघा थांबा, वेगळी इंक वापरतो म्हणजे लक्षात येईल, आणि म्हणजे नंतरही कुणी आलं तरी त्यांना लक्षात येईल. ओके बघा. येस येस. नाही, काय नाही, टायपिंगला वगैरे काय होऊ शकते मिस्टेक, त्यात काही प्रॉब्लेम नाही. माझ्याकडून होते तर आता एवढं छान मी लिहिलेलं आहे बघा, वाकडं तिकडं, काही प्रॉब्लेम नाही. महत्वाचं काय, मेसेज पोचणं महत्वाचं आहे. नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय ते बघा. तुमचे प्रश्न आहेत 75, पेपर 1, गुण आहेत 150, म्हणजे 75 प्रश्न आहेत, आणि तुमच्याकडे वेळ आहे 1.5 तास. 1.5 तास म्हणजेच 90 मिनिट. म्हणजे हे जे 75 प्रश्न आहेत ते जर एक क्वेश्चन
जर तुम्ही एका मिनिटाला वापरला तर 75 मिनिट पूर्ण होत आहेत. 90 वजा 75 केल्यावर तुमच्याकडे शिल्लक राहतात 15 मिनिट. या 15 मिनिटांमध्ये हे जे 75 प्रश्न आहेत, त्यांना व्यवस्थित गोल करणे हे काम आणि त्याच्यासोबत या गोष्टीला 75 प्रश्न म्हणजे तुमचे जवळपास 10 ते 12 मिनिट त्यात जाणार आहेत लक्षात घ्या. आणि त्याच्या उरले जे आहे ते 2-3 मिनिट त्याच्यामध्ये अटेंडन्स शीट जी असते तिथल्या परीक्षकांची त्याच्यावरती सही करणं, तुम्ही त्यानंतर ते तुमच्या पेपरवर सही करणार, या सगळ्या गोष्टींना तो वेळ जातो. त्यामुळे त्यामध्ये हे 15 मिनिट कॅन्सल होणारच आहेत. म्हणून बरोबर 1 मिनिट 1 प्रश्न असा 75 प्रश्न 75 मिनिटात संपले पाहिजेत. म्हणून मी टाईम स्लॉट सुद्धा तसाच देतोय. सुरुवातीला 30 सेकंदांचा केला मी विषय, पण छोटा प्रश्न असेल तर ठीक आहे. कोणताही प्रश्न तुम्हाला 1 मिनिटात तो संपलाच पाहिजे. येस, त्या लेव्हलला आपल्याला पोहोचायचं. त्यामुळे आपण सर्वच तसा करूयात. चला, थांबूयात मग आता. गुड बाय. बाय बाय.